आता संतांचे उपकार मग निरंतर जागविती काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा वाढावया सुख भक्तिभाव तुका म्हणे वत्स धेनुवेची चित्ती तैसे मज येते सांभाळिते काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा महायोग पीठे तटे भीमरक्षा वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रै समागतदिष्टन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अलङ्कापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरदिक्प्रदेशम् विधीन्द्रादिदैवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समचरण सरोजं सान्द्रनीलान्द्रदाभं जगन्नीत पाणिमण्डनं मण्डनाना चरिणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गाकारो काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावे ओम नमो ज्याद्य वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमति प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधारी जोजी गजानना गुणकरा परम मंगला पावना अशीच अवघे हरी दुरित ठेवी दुर्वासना नसे त्रिभुवनामध्ये तुझ विने आम्हा आसरा करी बदनातरी बहुदया नरोषागरा शांत सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः सरस्वती मां
वरेण्यं महाकालोऽङ्कारममलेश्वरम् परल्यं वैद्यनाथं च दाक्षिण्यं भीमशङ्करं सेतुबन्धुतरामेश्वरं नागेश्वरं द्वारकावने वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी तटे हिमालये तु केदारं कृष्णेशं च शिवालये एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं पाठपठन् नरः सप्तजन्मकृतं पापं स्मरणं न विनश्यति विठल काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्याची भावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा गेल्या 21 वर्षापासून इथे अखंड हरिनाम सप्ताह चालत आलेला आहे आणि त्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये माझ्या वाटेला आलेली हे पाचव्या दिवसाची सेवा अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सकाळपासून होणारे कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमामध्ये सकाळचा काकडा असेल श्रीमद भागवत कथा असेल रामधून असेल आणि संध्याकाळचा हरिपाठ असेल तदनंतर रात्रीचे कीर्तन असेल असा हा चालणारा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यामध्ये